आहे. सगळ्यात आधी मी काय करतो, मीडियामध्ये जातो आणि मीडियामध्ये गेल्यानंतर मला ज्या व्हिडिओवर काम करायचे आहे तो व्हिडिओ मी या ठिकाणी आधी सिलेक्ट करतो. फॉर एक्झाम्पल मी घेतो, मला आवश्यक असलेला एक व्हिडिओ घेतो. समजा हा व्हिडिओ मी घेतला, याला ओके केलेला आहे. आता बघा हा माझा बोट आहे आणि या बोटाने मी काय करतो, ही खालची पट्टी इकडे सरकवतोय. ही पट्टी ऍक्च्युली काय आहे, व्हिडिओच्या लेअर आहे, आपण त्याला म्हणू शकतो व्हिडिओच्या लेअर. ही पट्टी ऍक्च्युली आहे व्हिडिओच्या लेअर. आता व्हिडिओ एडिटिंग मध्ये आपल्याला महत्वाच्या गोष्टी काय असतात, अनावश्यक भाग कट करून घेणे. फॉर एक्झाम्पल बघा, या व्हिडिओमध्ये जर मी या ठिकाणी हा प्ले बटन वर क्लिक केल्यावर प्ले करून बघितलं तर सुरुवातीला बघा मी रेडी होतोय आणि नंतर बोलायला सुरुवात करतोय. इथून बोलायला सुरुवात करतो. मी जिथे बोलायला सुरुवात करतो ना तिथे या टाइमलाइनरवर तो पॉइंट आणतो, म्हणजे 5 सेकंदावर मी बोलायला सुरुवात करतो. बघा या लाल रेषेवर मी आणलेला आहे. आता मी या लेअरवर क्लिक केल्यानंतर डाव्या बाजूचा जो भाग आहे, सुरुवातीचा भाग, की ज्या ठिकाणी मी रेडी होतोय, तयार होतोय आणि नंतर बोलायला सुरुवात करतो, तो भाग मला दाखवायचा नाहीये, म्हणून मी तो भाग रिमूव्ह करतो, त्याला डिलीट करतो. मग ते करण्यासाठी मी काय करतो, या लेअरवर क्लिक केलं, क्लिक केल्यावर बघा टूल बॉक्स ओपन होतो. कातरवर गेलो आणि मला उजव्या की डावा कोणता भाग कट करायचा आहे, मला डावा भाग कट करायचा असेल तर बघा ट्रिम टू लेफ्ट कट केला. ओके, बघा आपल्याला नको असेल तर आपण या ठिकाणी अंडू करू शकतो जैसे थे. ओके, हे रेडू. आता या ठिकाणी आपण काय करू शकतो, ओके बघा वरती सगळ्यात वरती टिकचं एक बटन दिसतंय, त्यावर आपण टिक करू शकतो आणि याला प्ले करून बघू शकतो की आपला व्हिडिओ कसा आहे. हे बघा आता यात मला असं जाणवलं की अरे मी जो नमस्कार घेतलेला आहे तो नमस्कार या ठिकाणी आलेला नाहीये, म्हणून मी काय करतो, याला अंडू करतो. बघा वरती अंडू दिसतोय की नाही, याला अंडू करतो आणि जैसे ते करून घेतो. ओके, आता मी पुन्हा एकदा काय करतो की याला सेट करतो बरोबर, की जेणेकरून नमस्कार मित्रांनो मी जे काही बोललेलं आहे ते सुद्धा त्यात आलं पाहिजे. हे बघा इथून मी बोलायला सुरुवात करतो. मी चुकलो होतो की नाही, म्हणून पुन्हा मी अंडू केलं आणि याला पुन्हा कट करतोय. ओके, या पद्धतीने अगदी मागचा भाग तुम्हाला कट करायचा असेल तर तुम्ही या पट्टीला इकडे बोटाने सरकवून घ्या आणि शेवटी तुम्ही जिथे थांबतात, जिथे तुम्ही बोलणं थांबवतायत त्या पॉइंटवर आणा, यावर क्लिक करा आणि क्लिक केल्यावर कातर, मला तो कोणता भाग कट करायचा आहे, हा उजव्या हाताचा भाग कट करायचा आहे. उजव्या हाताचा भाग कट करायचा असल्यामुळे मी आता काय करतोय, ट्रिम टू राईट. ओके, बघा हा राईट भाग कट झालेला आहे. आता हा राईट भाग कट झाल्यानंतर मी याला ओके करतो. ओके केल्यावर बघा आता आपला व्हिडिओ अगदी मला पाहिजे तेवढा झालेला आहे, सुरुवातीपासून आणि शेवटपर्यंत. दुसरी महत्वाची सेटिंग मित्रांनो सांगतो, आवाजाचे लेवल आपल्याला वाढवून घ्यायचे आहे. म्हणून मी काय करेल, व्हिडिओमध्ये ऑडिओ आहे की नाही, म्हणून त्या व्हिडिओच्या लेअरवर मी क्लिक केलेला आहे. क्लिक केल्यावर बघा या ठिकाणी टूल बॉक्स ओपन होतोय. हा टूल बॉक्स ओपन झाल्यानंतर या ठिकाणी मी क्लिक करतो. कशावर क्लिक केलंय बघा, पुन्हा एकदा या लेअरवर मी क्लिक केलेला आहे. क्लिक केल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी दिसतंय की हा सिम्बॉल, कोणता सिम्बॉल आहे, आपल्याला दिसतोय एक स्पीकरचा सिम्बॉल, आणि या स्पीकरच्या सिम्बॉलवर मी क्लिक केल्यानंतर आवाजाची सेटिंग मी या ठिकाणी वाढवू शकतो. बघा या ठिकाणी आवाजाची सेटिंग अशी वाढवू शकतो. आवाजाची सेटिंग जी 100% होती तिला मी करून घेतलेलं आहे 200%. या पद्धतीने आपण काय करू शकतो, आवाजाची जी सेटिंग आहे ती आपण बदलू शकतो. ओके, मी ओके करतोय. आता बघा मित्रांनो दुसरी सेटिंग आपण बघूया, कलर ऍडजस्टमेंट. ओके, मी या लेअरवर क्लिक करतो
क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी वेगळे वेगळे आपल्याला पर्याय दिसत आहेत. त्यांच्यापैकी आपल्याला कलर ऍडजस्टमेंट मध्ये जायचे बघा. कलर ऍडजस्टमेंट, त्याच्याच वरती आपल्याला दिसतोय कलर फिल्टर. कलर फिल्टर मध्ये आपल्याला रेडीमेड काही कलर्स आहेत, तुम्हाला तुमच्या पद्धतीने घेऊ शकतात. बघा वेगवेगळे कलर्स टोन आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. योग्य वाटत असेल तर आपण त्यातनं घेऊ शकतो. किंवा सिनेमॅटिक एखादा व्हिडिओ आपल्याला बनवायचे असेल, सिनेमॅटिक म्हणजे एखादं सॉन्ग असेल किंवा वगैरे वगैरे, तेव्हा सुद्धा वेगळे वेगळे इफेक्ट देणारा जो काही व्हिडिओ असेल त्यासाठी आपण याचा इफेक्ट करू शकतो. किंवा नन मी करतो आता इथे, आणि आपण जातो कलर ऍडजस्टमेंट मध्ये. कलर ऍडजस्टमेंट बघा, हा कलर ऍडजस्टमेंट इथे आपल्याला 3 प्रकार दिसत आहेत. पहिला आहे तो ब्राईटनेस, आहे की नाही, ब्राईटनेस कमी जास्त आपण करू शकतो बघा, ब्राईटनेस. दुसरा आपल्याला दिसतोय कॉन्ट्रास्ट बघा, कॉन्ट्रास्ट आपण कमी जास्त करू शकतो. कलर कॉम्बिनेशन, कलर कॉन्ट्रास्ट आपण कमी जास्त करू शकतो. खाली केल्यावर तो मायनस होतोय याचा अर्थ कमी होतोय, प्लस झालं याचा अर्थ तो वाढतोय बघा, कॉन्ट्रास्ट वाढतोय. अशा पद्धतीने आपण कलर कॉम्बिनेशन कमी जास्त करू शकतो. बाजूला आपल्याला शार्पनेस दिसते बघा, आपण या पद्धतीने कमी जास्त करू शकतो. ओके ठीक आहे, मला असं वाटतं की हे योग्य प्रमाण आहे, असू देतो, याला टिक करतो, ओके करतो. आपण काय केलेलं बघा, अनावश्यक भाग लेफ्ट, अनावश्यक भाग राईट कट केलेला आहे, रिमूव्ह केलेला आहे. त्यानंतर त्या व्हिडिओमध्ये असलेला ऑडिओ हा सुद्धा आपण वाढवून घेतलेला आहे, त्याची लेवल वाढवून घेतलेली आहे. कलर कॉम्बिनेशन मध्ये आपण काय केलेलं आहे, ब्राईटनेस किंवा त्याच्या कलर कॉन्ट्रास्ट असेल तो कमी जास्त करून घेतलेला आहे कलर ऍडजस्टमेंट मध्ये. हे आपण सुरुवातीला बघितलेलं होतं. आता आपण पुढच्या गोष्टी बघूया. एवढ्या गोष्टी आपल्याला समजल्या असतील, समजल्यात मित्रांनो? व्हेरी गुड. आज थोडीशी मी सिस्टीम बदललेली आहे, कारण मी मोबाईलवरून मी घेतोय. ओके ठीक आहे, थँक्यू मित्रांनो. आता आपण काय करूया, पुढच्या गोष्टी बघूया. ओके, अगदी सिंपल आहेत, अगदी सिंपल. व्हिडिओ एडिटिंग करताना आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते की त्याच्यात आपल्याला काही गोष्टी ऍड कराव्या लागतात. फॉर एक्झाम्पल 2 व्हिडिओ आपल्याला जोडावे लागतात. कधी कधी आपल्याला त्या व्हिडिओमध्ये टेक्स्ट दाखवावे लागतात. त्याचबरोबर आपल्याला त्या व्हिडिओमध्ये एखादी म्युझिक आपल्याला ऍड करावी लागते, किंवा त्या व्हिडिओमध्ये आपल्याला एखादा काहीतरी सिम्बॉल ऍड करावा लागतो, काहीतरी ड्रॉ करावं लागतं, वगैरे वगैरे. तुम्हाला जे काही ऍड करायचे असेल ते ऍड करण्यासाठी आपण काय करतो मित्रांनो, लेअर वर जातो आणि लेअर वरून आपण त्या गोष्टी ऍड करतो. या ठिकाणी बघा लेअर दिसतो आपल्याला, लेअर. आता हे लेअर काय असतो, तुम्ही एखादी इमेज ऍड केली की लगेच या पट्टीच्या खाली तो एक दुसरा लेअर येतो. तुम्ही जर समजा एखादी इमेज ऍड केली तर तो लेअर वाढतो, टेक्स्ट ऍड केला तर लेअर वाढतो. ओके, या पद्धतीने. तर आपण काय करूया बघा, आता लेअर वाढवूया. मी काय करतो, आधी टेक्स्ट घेतो, सुरुवात आहे की नाही, सुरुवातीला मी काय घेतो, लेअर वर जातो आणि एक इमेज घेऊया. चला, इमेज आपल्याला कुठे मिळेल, मीडियामध्ये. व्हिडिओ किंवा फोटो किंवा इमेज आपल्याला कशात मिळेल, मीडियामध्ये. म्हणून बघा लेअर मध्ये गेलो, लेअर मध्ये आपल्याला वेगळे वेगळे पर्याय ऍड करता येतात. मीडियामध्ये आपल्याला फोटो किंवा व्हिडिओ ऍड करता येतो. इफेक्ट मध्ये वेगळे वेगळे प्रकारचा इफेक्ट आपल्याला देता येतो. ओव्हरले मध्ये आपल्याला वेगळे वेगळे सिम्बॉल्स ऍड करता येतात. आणि टेक्स्ट मध्ये आपल्याला ऍड करता येतो टेक्स्ट, काहीतरी लिखित स्वरूपात काही मॅटर ऍड करायचे असतील तर तो. आणि खाली दिसतोय आपल्याला हँड रायटिंग. हँड रायटिंग मध्ये तुम्ही त्रिकोण काढा, चौकोन काढा, गोल काढा, तुम्हाला जे पटेल ते, किंवा हाताने तुम्हाला जसं ड्रॉ करायचे असेल तसं ड्रॉ करा. अशा प्रकारच्या सुविधा आपल्याला हँड रायटिंग मध्ये उपलब्ध होतात. चला आपण वन बाय वन घेऊया. मीडियावर आपण जाऊया. मीडियावर गेल्यानंतर काय ओपन होतोय, माझ्या मोबाईल मध्ये असलेले सगळे व्हिडिओज, माझ्या मोबाईल मध्ये असलेले सगळे इमेजेस, यांच्यापैकी मला नेमकं काय वापरायचं आहे मी ते इथून निवडतो. फॉर एक्झाम्पल मी इथून निवडतो एक, माझ्या पद्धतीने एक, चला एक आपण इमेज निवडूया. एक इमेज मी या ठिकाणी निवडलेली आहे.
आता ही इमेज आल्यानंतर बघा आपण काय करूया, या इमेजला आता ही मध्यभागी आलेली आहे आणि हिच्या ड्युरेशन आहे 5 सेकंद पर्यंत ती दिसणार आहे. आता या इमेजला मी लहान मोठी करू शकतो. बघा या ठिकाणी खाली एक ॲरो दिसतोय, हा एक ॲरो दिसतोय आणि वरती सुद्धा एक ॲरो दिसतोय. या दोघा ॲरो मध्ये आपल्याला काय फरक येतात बघा. हा खालचा जो ॲरो आहे ना त्याला जर बघा खाली जर ओढलं तर ती इमेज मोठी होते, पुढे पुश केलं पुढे ढकललं तर ती इमेज लहान होते. बघा इमेज मी खाली आणतोय ती मोठी होते, त्याला पुढे पुश करतोय तर ती लहान होते. बघा या पद्धतीने पुढे ढकलतोय ती लहान होते, त्याला खाली ताणतोय बघा तर ती मोठी होते. आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण मोठी करू शकतो या पद्धतीने. ओके, मला एवढी पूर्ण स्क्रीनवर तिला दाखवायची म्हणून मी त्याला मोठी करून घेतलेली आहे. आणि मला असं वाटतं की ही जी इमेज आहे ती फक्त 2 सेकंद दिसली पाहिजे, फक्त 2 सेकंद. फॉर एक्झाम्पल बघा मीला प्ले करून बघतो. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ शूट करताना आपण एक जुगाड पद्धतीचा वापर करतो. आता ही 5 सेकंद पर्यंत दिसते, मी या इमेजला काय करतो फक्त 2 सेकंद दिसले पाहिजे असं याला सेट करतो. म्हणून काय करतो बघा त्या इमेजवर क्लिक करायचे आहे. या ठिकाणी आता 2 लेअर आहेत, एक आपला व्हिडिओचा लेअर आहे, एक व्हिडिओचा लेअर दिसतोय आणि खाली दिसतोय आपल्याला एक इमेजचा लेअर. आता आपल्याला काम कशावर करायचे, इमेजवर, फोटोवर, म्हणून फोटोला क्लिक करा. ओके, एकदम सिंपल गोष्ट आहे. ज्याच्यावर आपल्याला काम करायचे आहे तो लेअर आपल्याला सिलेक्ट करावा लागतो. जसं आता मला काम करायचं या इमेजवर म्हणून मी इमेजच्या लेअर वर सिलेक्ट केलं त्याला. आता बघा सिलेक्ट केलं हे कसं मला लक्षात आलं, त्याच्या अवतीभोवती काय झालंय, एक अशी ब्रॅकेट किंवा आपण त्याला बॉक्स निर्माण झालेला आहे असं दिसतंय. इथे बघा आता आपण या पॉइंटला जर आपण मागे ताणलं तर ते काय ड्युरेशन त्याच्या वाढतोय आणि पुढे ढकलल्यावर त्याचे ड्युरेशन कमी होतोय. मला किती ड्युरेशन मध्ये पाहिजे, मला 2 सेकंद पाहिजे. समजा मी याला 2 सेकंद पर्यंत घेतो. बघा 2 सेकंद. ओके, आता 2 सेकंद पर्यंत फक्त इमेज दिसेल. बघा मी सुरुवातीला प्ले करतो, सुरुवातीला आणतो आणि बघा प्ले करतो. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ शूट करताना फक्त 2 सेकंद आपल्याला ती इमेज दिसते. आता या इमेजला तुम्हाला काय काम करत बघा. आता या इमेजवर क्लिक केलं तर इमेजवर क्लिक केल्यानंतर या इमेजवर तुम्ही काय काय काम करू शकता, त्याला कट करू शकतात आहे की नाही, किंवा रोटेट करू शकतात, अॅनिमेशन देऊ शकतात. बघा अॅनिमेशन आहे, अॅनिमेशन मध्ये आपण याला वेगळे वेगळे इफेक्ट देऊ शकतो. आधी मी काय केलंय, लेअरला क्लिक केलंय. कोणत्या लेअरला, इमेजच्या लेअरला. त्यानंतर अॅनिमेशनवर क्लिक केलं, वेगळे वेगळे अॅनिमेशन आहेत. बघा वेगळे वेगळे अॅनिमेशन आहेत. यांच्यापैकी आपल्याला जो अॅनिमेशनचा इफेक्ट आवडत असेल तो आपण घेऊ शकतो. हे बघा वेगळे वेगळे अॅनिमेशन इफेक्ट आहेत. प्रत्येक इफेक्ट आपण एकदा चेक करून बघायचा आहे आणि आपल्याला जो योग्य वाटतो तो आपण घ्यायचा आहे. ओके, कन्वर्ट्स आम्हाला योग्य वाटतोय, ठीक आहे, मी त्याला ओके करतो. आता तुम्हाला असं वाटतं की हा इफेक्ट आपल्याला किती सेकंद दिसला पाहिजे, तर या ठिकाणी बघा खाली मीटर दिसते तुम्हाला, 0.5, 1.0 दिसतंय की नाही. तर याच्यावर आपण याला कमी जास्त करू शकतो. तो इफेक्ट आपल्याला कमी जास्त करता येईल. बघा आता एक स्पीड मध्ये वाटतोय, 0.5 केल्यावर बघा तो स्पीड किती जास्त आहे. आता बघा स्पीड कमी झाला आणि आता 0.1 केल्यावर त्याच्या स्पीड अतिशय हळू होतो. तर तो इफेक्ट आपल्याला किती प्रमाणात किती स्पीड मध्ये द्यायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी खाली हे मीटर दिसतंय, त्याच्यावर आपण ऍडजस्टमेंट करू शकतो. मी वरती ओके टिक करतो. आता बघा आपली जी इमेज आहे ती इमेज आपण बघूया. क्लिक करतो. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ शूट अशा पद्धतीने. पुन्हा एक गोष्ट आणखी सांगतो की या इमेजला तुम्हाला सरकवायची असेल तर बघा इमेजला मी क्लिक केलेला आहे आणि या इमेजवर असं दाबून धरलेलं आहे. याला आपण असं ताणून मोठी पण करू शकतो, लहान पण करू शकतो. ओके, किंवा सिम्पली पुढून लहान मोठे करू शकतो किंवा मागून सुद्धा लहान मोठं करू शकतो. बोटाने तिला दाबून धरली तुम्ही अशी आणि डायरेक्ट सुद्धा तुम्ही तिला इकडे तिकडे ड्रॅग करू शकतात. बघा डायरेक्ट बोटाने तुम्ही ड्रॅग तिला करू शकता तिकडे तिकडे या पद्धतीने. ओके, मी आता काय करतो, सुरुवातीलाच मला दिसली पाहिजे म्हणून मी सुरुवातीलाच घेतो आणि
2 सेकंद 1 सेकंद जे असेल तेवढा इफेक्ट मी त्याला देतो. ओके. आता या ठिकाणी मला असं वाटतं की एक इमेज मी ऍड केलेली आहे, पुन्हा एक इमेज ऍड करून दाखवतो. मुद्दामून पुन्हा एक इमेज मी ऍड करून दाखवतोय. काय करतो बघा, माझी पहिली इमेज जिथे संपते मी प्ले करतो. व्हिडिओ हा मित्रांनो, 1 मिनिटामध्ये आपली ही मीटिंग एंड होणार आहे. पुन्हा हाच आयडी आणि पासवर्डने आपल्याला जोडायचे आहे. अगदी हाच आयडी आणि पासवर्डने आपल्याला जोडायचे आहे मित्रांनो. आज मला वाटतं काही प्रॉब्लेम नाहीये. आज मला वाटतं काही प्रॉब्लेम येत नाहीये. आपल्यापर्यंत स्क्रीन आणि आवाज बरोबर येत असेल. आपल्यापर्यंत आवाज स्क्रीन बरोबर येतो मित्रांनो. काही प्रॉब्लेम नाहीये. येतोय आवाज बरोबर? येस, व्हेरी गुड. थँक्यू. थँक्यू. ओके. मीटिंग आपली आपला जर माईक ऑन असला तर मला पुन्हा म्यूट ऑल करावं लागतं आणि त्याच्यात डिस्टर्बन्स सुद्धा होतो. ओके, ठीक आहे. तर मित्रांनो, आपण काय केलं, एक इमेज आपण ऍड करून घेतलेली आहे बघा. इमेज ऍड केलेली आहे. इमेज ऍड केल्यानंतर मी पुन्हा एकदा एक इमेज ऍड करून दाखवतो. पुन्हा एकदा आपल्याला जिथे इमेज ऍड करायची त्या पॉइंटवर आपल्याला यायचे बघा. या ठिकाणी लाईन दिसते की नाही? या ठिकाणी आपण जिथे आपल्याला इमेज ऍड करायची आहे तिथे आपण आणू शकतो. या पद्धतीमध्ये आपण व्हिडिओ कसा शूट करू शकतो हे आपण बघूया. आता बघा मित्रांनो, मी मोबाईल असा सेट केलेला आहे की जो मोबाईल आडवा आहे, त्याचबरोबर मोबाईल फ्रेम मध्ये मी बरोबर मध्यभागी येतोय. दुसरी गोष्ट, मोबाईल जिथे मला ती इमेज ऍड करायची त्या पॉइंटवर मी आता येतोय. या ठिकाणी बघा एक टिप आहे एक. ओके, इथून समजा मला काहीतरी एक इमेज ऍड करायची, इथे मला ऍड करायची म्हणून मी लेअरवर गेलो. लेअरवर गेल्यानंतर मीडियामध्ये आपण व्हिडिओ किंवा इमेज ऍड करू शकतो. ओके, तर आपण घेऊया एक इमेज, आपण घेऊया इथून. आपल्याला पाहिजे ती इमेज आपण इथून घेऊ शकतो. चला, ही इमेज मी घेतो. आता या इमेजला मला पाहिजे त्या ठिकाणी मी सेट करतो. या इमेजला मी पाहिजे त्या ठिकाणी सेट करतो. बघा कशी सेट करू शकतो. हिला बघा, सिम्पली मी बोटाने प्रेस केलं की हिला मी पाहिजे त्या ठिकाणीला सेट करू शकतो. पाहिजे त्या ठिकाणीला सेट करू शकतो. मला पाहिजे त्या ठिकाणी मी तिला घेऊ शकतो. पाहिजे त्या ठिकाणी घेऊ शकतो. तिची साईज मला कमी जास्त करायची असेल तर बघा, या ठिकाणी हा बॉल आपल्याला 2 एरोज दिसत आहेत दोघं बाजूंनी. मी हिला मागे खालीच आणल्यावर तो सिम्बॉल किंवा ती इमेज मोठी होते. त्याला पुढे ढकलल्यावरती सिम्बॉल किंवा ती इमेज लहान होते. हे बघा, या पद्धतीने मोठी होते, याला पुढे ढकलल्यावर लहान होते. तुम्हाला हा जो काय एरो दिसतोय ना, हा माऊसचा पॉइंटर, हा माझा बोट आहे असं तुम्ही गृहीत धरायचं आहे. त्याला मी एका बाजूला ठेवतो. मला ज्या बाजूला दिसला पाहिजे. मला असं वाटतं की माझी ही इमेज किंवा माझा जो हा लोगो आहे, हा लोगो या कोपऱ्याला असला पाहिजे आणि संपूर्ण व्हिडिओमध्ये तो दिसला पाहिजे. मग संपूर्ण व्हिडिओमध्ये दिसण्यासाठी बघा, या ठिकाणी त्या लेअरवर मी क्लिक केलेला आहे आणि याला पुढे वाढवून घेतो. या पद्धतीने असं वाढवून घेतो की जेणेकरून तो काय होईल, संपूर्ण व्हिडिओमध्ये तो लोगो मला दिसेल. पहिली इमेज मी घेतली की तो फक्त 1-1.5 सेकंदापर्यंत मला ती पाहिजे होती. आणि दुसरी जी इमेज घेतली आहे लोगोच्या स्वरूपात, ती मला संपूर्ण व्हिडिओमध्ये दिसली पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून मी तिला संपूर्ण व्हिडिओमध्ये सेट करून घेतो. बघा या पद्धतीने शेवटपर्यंत. आता हा वरती आपल्याला जो काही लोगो दिसतोय तो व्हिडिओमध्ये 100% पूर्ण व्हिडिओमध्ये दिसेल. या पद्धतीने आपण ऍड करू शकतो. आता तुमच्या लक्षात येईल मित्रांनो की या ठिकाणी बघा, एक पहिला आपला हा मेन जो मीडिया मधून घेतलेली फाईल आहे आपला व्हिडिओ. त्यानंतर आपण या ठिकाणी 2 इमेज ऍड केल्यात, एक पहिली इमेज आणि ही एक आपली दुसरी इमेज. बघा या पद्धतीने. हिला सुद्धा आपल्याला पाहिजे असेल तर आपण अॅनिमेशनचा इफेक्ट देऊ शकतो. काय करायचंय, सिम्पली त्या लेअरवर क्लिक करा
क्लिक केल्यानंतर अॅनिमेशन वर जायचे आणि अॅनिमेशन मध्ये गेल्यानंतर वेगळे वेगळे अॅनिमेशन आपल्याला दिसतात बघा. या ठिकाणी वेगळे वेगळे अॅनिमेशनचे आपल्याला पर्याय दिसत आहेत. त्यांच्यापैकी आपल्याला आवश्यक असलेला आणि जो सुटेबल आहे, आपल्या डोळ्यांना चांगला वाटतो, योग्य वाटतो, तो आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. ओके, आपण हा घेतला. ठीक आहे, हरकत नाही. मला असं वाटतं की या अॅनिमेशन स्पीड कमी जास्त करायची असेल तर बघा या ठिकाणी हा मीटर मला दिसतोय. याचा मीटर मी कमी जास्त करू शकतो बघा. अगदी हळू वाढ 3 सेकंद म्हणजे 4 सेकंद बघा. आता 4 सेकंद लागतील त्याला सेट व्हायला, आहे की नाही. आणखी मी पुढे त्याला वाढवू शकतो असं, म्हणजे त्याला सेट व्हायला 5 सेकंद लागतील बघा. या पद्धतीने मला असं वाटतं एका सेकंदामध्ये तो अपिअर झाला पाहिजे बघा. एका सेकंदामध्ये म्हणजे एका सेकंदात तो येतो, हाफ सेकंदामध्ये तो येतो. आपल्याला आवश्यकनुसार आपण या ठिकाणी स्पीड कमी जास्त करू शकतो. ओके, मी याला वरती टिक करतो, ओके करतो. आपण काय केलेलं आहे की या व्हिडिओमध्ये इमेज कशी ऍड करायची, या व्हिडिओमध्ये इमेजला इफेक्ट कसा द्यायचा हे आपण बघितलेलं आहे. पुन्हा आता याच्या पुढे थोड्या गोष्टी सांगतो. समजा या इमेजला मला आणखी थोडं काम करायचं असेल तर बघा या ठिकाणी वेगळे वेगळे ऑप्शन मला दिसत आहेत. क्रॉपिंगचा ऑप्शन दिसतोय. क्रॉपिंगचा काय ऑप्शन असतो की तुम्हाला ती इमेज अनावश्यक भाग जो असेल तो तुम्ही कट करू शकतात. ओके, दुसरी गोष्ट अल्फा, ओपॅसिटी. काय असतो ओपॅसिटी बघा. आता 100% आहे म्हणजे हा ट्रान्सपरंट नाहीये, परंतु त्याला जर मी कमी करत गेलो तर तो ट्रान्सपरंट होत जातो बघा. ट्रान्सपरंट इमेज ट्रान्सपरंट होत जाते. आता 0% आहे, तिला जर वाढवलं तर तो अंधुक मला ती इमेज दिसेल. किती स्पष्टपणे तुम्हाला ती इमेज दिसली पाहिजे बघा. याला थोडं वाढवत गेलो. अनेक वेळा अशा इफेक्ट सुद्धा आपल्याला द्यावा लागतो आवश्यकतेनुसार. ओपॅसिटी आपण त्याला म्हणतो. ओपॅसिटी बघा, याला 100% केली तर फक्त इमेज दिसेल, मागचा बॅकग्राऊंड दिसणार नाही, या पद्धतीने. ओके, त्याचबरोबर बघा पुन्हा मी त्या इमेजला क्लिक केलेलं आहे आणि पुन्हा या ठिकाणी आपल्याला दिसते कलर फिल्टर. कलर फिल्टरवर आपण काय करू शकतो, त्या इमेजचा कलर बदलू शकतो बघा. वेगळा वेगळा आपल्याला कलर दिसतोय. यांच्यापैकी आपल्या आवश्यकतेनुसार, आपल्या सोयीनुसार जे योग्य वाटतंय तो कलर आपण या ठिकाणी सेट करू शकतो या पद्धतीने. ओके, फक्त दाखवण्यासाठी दाखवतोय. पुन्हा आपण या ठिकाणी काय करू शकतो बघा, कलर ऍडजस्टमेंट आहे. या ठिकाणी आपण त्याचा ब्राईटनेस वाढवू शकतो, त्याचा कॉन्ट्रास्ट कमी जास्त करू शकतो, वगैरे वगैरे. आपल्या डोळ्यांना कसं योग्य वाटतं त्या पद्धतीने. याचा काही पर्टिक्युलर असा नियम नाहीये. ओके, इमेज कशी ऍड करायची हे आपण बघितलेलं आहे. आता मला असं वाटतं की आपण बघूया टेक्स्ट कसा ऍड करायचा. ऍड करायचे आहे. ऍड करण्यासाठी लेअरवर जावं लागतं. टेक्स्ट मला दिसतो बघा या ठिकाणी, टी फॉर टेक्स्ट. या ठिकाणी आपण टाईप करू शकतो आपल्याला जे टाईप करायचे आहे ते. व्हिडिओ निर्मितीसाठी जुगाड असं मी या ठिकाणी टाईप केलेलं आहे. वरती ओके करतो. आता हा फॉन्ट माझ्या या ठिकाणी आलेला आहे. अगदी ज्या पद्धतीने इमेजला आपण लहान मोठी करत होतो अगदी त्या पद्धतीने याला सुद्धा आपण लहान मोठी करू शकतो. कसं, या ठिकाणी बघा दोन्ही बाजूंना दिसणारा एरो आहे, त्यावर खाली जर याला मी ओढत गेलो, ताणत गेलो तर काय होतोय, तो टेक्स्ट मोठा होतोय. याला जर मी पुढे पुश करत गेलो, ढकलत गेलो तर काय होतोय, तो टेक्स्ट लहान होतोय. आपल्या सोयीनुसार, आपल्या आवश्यकतेनुसार आपण तो टेक्स्टची साईज कमी जास्त करू शकतो या पद्धतीने. ओके, एक गोष्ट सांगायची राहिली. या एरोच्या वरती एक आणखी एक एरो दिसतोय, परंतु तो थोडासा आपल्याला काय दिसतोय, कर्व दिसतोय. काय कामाचा असेल बरं तो, या इमेजच्या किंवा या फॉन्टच्या आपल्याला अँगल बदलायचा असेल तर आपण याचा उपयोग करू शकतो. बघा या पद्धतीने त्याला पुश केलेला आहे, आपण याचे अँगल बदलू शकतो. आपल्याला पाहिजे त्या पद्धतीचे अँगल आपण बदलू शकतो. ओके, तर मला हाच अँगल योग्य वाटतोय, असू देतो.
आता बाय डिफॉल्ट हा माझा फॉन्ट काय होतोय, सेंटरला आलेला आहे आणि तो माझ्या समोरच आलेला आहे, अगदी मला डिस्टर्ब करतोय आणि वरती स्पेस पण मला दिसतोय. म्हणून मी काय करतो, याला थोडस पुढे वरती करून घेतो बघा या ठिकाणी, या पद्धतीने. आता व्यवस्थितपणा तुम्हाला दिसत. गोष्ट या लोगो मध्ये तो व्हिडिओ येतोय, तर लोगो मध्ये ते टेक्स्ट येत आहे, म्हणून बघा या टेक्स्ट ओके, या पद्धतीने त्याला सरकवून घेतलेला आहे. हे सगळं लेअरवर खेळ आहे बघा. तुम्ही लेअर, पहिला लेअर दुसऱ्या लेअरला डिस्टर्ब करणार नाही याची आपण काळजी घ्यायची बघा. हा इथून पहिली लेअर इमेज आहे, हा जिथून संपतो तिथून आता बघा इथे माझा टेक्स्ट आला पाहिजे. टेक्स्ट पण कसा येतोय की जो मला डिस्टर्ब करत नाहीये, आहे की नाही. आता या टेक्स्टला मी काय करतो, याचा फॉन्ट मी बदलू शकतो. फॉन्ट बदलण्यासाठी मला या ठिकाणी बघा काय दिसतंय, हा एक मोठा ए दिसतोय, एक लहान ए दिसतोय, एक मोठा ए दिसतोय, एक लहान ए दिसतोय. या मोठा ए वर लहान ए वर क्लिक केलं म्हणजे हा फोन्ट्स आहेत, यावर क्लिक केल्यावर आपल्याला वेगळे वेगळे फोन्ट्स उपलब्ध होतात बघा. मराठीमध्ये आपल्याला काही लिमिटेड फोन्ट्स आहेत, परंतु इंग्लिशमध्ये आपल्याला खूप सारे फोन्ट्स आहेत, आपण त्यांचा वापर करू शकतो. आपल्याला जो पाहिजे तो एक फोन्ट आपण घ्यायचा आहे, याला क्लिक करायचे. आपला बघा हा टेक्स्ट आपला थोडासा बदललेला आहे, त्याचा फोन्ट आपल्याला बदललेला दिसतोय. फोन्ट बदलल्यावर काय झालं की तो बघा थोडासा बाहेर गेलेला दिसतोय, म्हणून मी याची साईज सुद्धा लहान करून घेतो. कशी लहान करतोय, दोघं बोटांनी चिमटी घेतो, त्या पद्धतीने त्याला लहान करून घेतो बघा. किंवा या ठिकाणी आपल्याला हे ॲरो दिसतोय, त्याच्याने सुद्धा आपण लहान मोठा त्याला करू शकतो. ओके, आता मित्रांनो टेक्स्ट ऍड केल्यानंतर सगळ्यात मेन गोष्ट काय असते, कलर कॉम्बिनेशन. तुमच्या व्हिडिओमध्ये किंवा तुमच्या इमेज मध्ये तुम्ही व्हिडिओ एडिट करतायत किंवा एखादी इमेज एडिट करतायत, तर ते करत असताना सगळ्यात मेन गोष्ट काय असते, कलर कॉम्बिनेशन महत्वाचे असतं. तुम्ही बॅकग्राऊंडला कोणता कलर आहे, मग त्याच्यावर तुम्ही कोणता टेक्स्ट वापरतायत, कोणत्या कलरचा टेक्स्ट वापरतायत, या सुद्धा गोष्टी महत्वाच्या असतात. जर तुम्ही असे मोठमोठे ब्रँड असे बघितले असतील, फॉर एक्झाम्पल एअरटेल बघितलं किंवा अमेझॉन बघितलं किंवा ऍपल बघितलं, कोणतेही व्हॉट एव्हर, तर त्याच्यात जर तुम्ही बघितलं ना तर कलर कॉम्बिनेशनचा अतिशय जबरदस्त वापर केलेला असतो. कलर कॉन्ट्रास्ट त्या ठिकाणी असतो, म्हणजे टेक्स्ट असतो ना तो बॅकग्राऊंड कलर पेक्षा पूर्ण डिफरन्स असतो, पूर्ण कॉन्ट्रास्ट आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. आता काय करूया आपण, मागचा जो बॅकग्राऊंड आहे त्याच्या हिशोबाने आपण हा कलर बघूया. कॉन्ट्रास्ट असला पाहिजे. मला कलर बदलायचा आहे टेक्स्टचा, म्हणून मी काय करतो, टेक्स्टला सिलेक्ट केलेला आहे. बाजूला बघा हा गोल दिसतोय, पांढऱ्या रंगाचा गोल, यावर क्लिक केल्यावर वेगळे वेगळे प्रकारचे वेगळे वेगळे कलर शेड मला या ठिकाणी दिसतात बघा. तुम्हाला जो कलर पाहिजे असेल, जो अपेक्षित असेल, जो आवडत असेल आणि कलर कॉम्बिनेशनला जो योग्य वाटत असेल तो कलर तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात. ओके, हा कलर आपण घेतला समजा. आता या समजा तुम्हाला पुन्हा आपण दुसरा कलर बघूया. समजा मी येलो कलर घेतो, ओके करतो. नेमका आपल्याला कोणता कलर योग्य वाटतो ते बघायचे आपल्याला, एकदा बघायचा आहे आणि तो कलर आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. ओके, आता या कलर मध्ये सुद्धा आपण वेगळे वेगळे इफेक्ट आपण देऊ शकतो या फॉन्टला. बघा आपण फॉन्ट बदलला, या ठिकाणी फॉन्ट बदललेला आहे, या ठिकाणी आपण कलर बदललेला आहे की नाही. तुम्हाला असं वाटतं की या टेक्स्ट मध्ये मला पुन्हा एकदा काहीतरी एडिटिंग करायची, म्हणजे व्हिडिओ चुकलं किंवा निर्मितीसाठी चुकलं वगैरे वगैरे, पुन्हा तुम्हाला ते टेक्स्ट जे आहेत ते तुम्हाला पुन्हा टाईप करायचे, त्याच्यात बदल करायचे, त्याच्यात एडिट करायचे आहे. काय करणार, वरती बघा हा कीपॅडचा सिम्बॉल दिसतोय, कीपॅड. या कीपॅडवर क्लिक केल्यावर तुम्हाला या ठिकाणी पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही बदल करू शकतात, आहे की नाही. पाहिजे त्या पद्धतीने बदल करू शकतात. मी या ठिकाणी एक डॅश या ठिकाणी देतो, फक्त दाखवण्यासाठी तुम्हाला या गोष्टी दाखवतोय. ओके, या पद्धतीने याला थोडस लहान करून घेतो. ओके, आता मला असं वाटतं की या टेक्स्टला मला काहीतरी इफेक्ट द्यायचे बघा. ॲनिमेशन, इन ॲनिमेशन, वेगळे वेगळे इफेक्ट आपल्याला दिसतात बघा, वेगळे वेगळे इफेक्ट आपल्याला दिसत आहेत. यांच्यापैकी आपल्याला जो इफेक्ट द्यायचा असेल तो इफेक्ट आपण देऊ शकतो.
कोणता इफेक्ट देताना आपण लक्षात घ्यायचे मित्रांनो, आपले जे व्हिडिओज आहेत ते आपले व्हिडिओज आहेत एक एज्युकेशनल व्हिडिओज आहेत, त्याच्यासाठी खूप जास्तीचे इफेक्ट देणं सुद्धा योग्य नाही. अगदी प्रोफेशनल व्हिडिओ आपल्याला वाटला पाहिजे, सिम्पल बट स्वीट असं त्यात दिसलं पाहिजे. आणि आपण प्ले करून बघूया आपला तो टेक्स्ट कसा दिसतो बघा. प्ले करतोय, व्हिडिओ शूट करताना या पद्धतीने आपल्याला दिसतंय. वापर करतो. या पद्धतीमध्ये ओके, मी पुन्हा त्या टेक्स्टवर क्लिक करतोय. टेक्स्टवर क्लिक केलेले बघा, टेक्स्टवर क्लिक केलंय, टेक्स्टवर क्लिक केलं बघा. तुम्ही काय करू शकतात, या ठिकाणी टेक्स्टला क्लिक केलं तरी सुद्धा हा लेअर सिलेक्ट होतो बघा, आहे की नाही. किंवा सिम्पली या लेअरवर क्लिक केलं तरी या ठिकाणी हा सिलेक्ट होतोय. आपल्याला ज्याच्यावर काम करायचे आहे त्याला सिलेक्ट करायचे आहे. आता इन अॅनिमेशन, ओव्हरऑल अॅनिमेशन बघा. या ठिकाणी ओव्हरऑल अॅनिमेशन मध्ये आपल्याला काय दिसतंय, थोडासा फरक आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. हा कंटिन्युअली दिसेल. ओके, या एक एक इफेक्ट तुम्ही वापरून बघायचे आहेत. तुम्ही जोपर्यंत वापरून बघणार नाही तोपर्यंत त्या गोष्टी तुम्हाला समजणार नाही. आता याच्यात काय आउट अॅनिमेशन, आपण एंटर दाखवणार ठिकाणी आता काय होईल, एक्झिट होताना दिसेल बघा. या ठिकाणी सगळे एक्झिट होताना दिसेल या पद्धतीने. ओके, ठीक आहे. पुन्हा आपण या ठिकाणी टेक्स्ट मध्ये बदल करणार आहेत बघा. या ठिकाणी वेगळे वेगळे काही आपल्याला इफेक्ट आपल्याला दिसत आहेत. इथून वेगळे वेगळे इफेक्ट. ओके, या ठिकाणी या रेषा दिसतात बघा. तुम्हाला राईट अलाइनमेंट पाहिजे असेल तर यावर क्लिक करा. लेफ्ट अलाइनमेंट, हा सेंटर अलाइनमेंट आणि हा राईट अलाइनमेंट. या पद्धतीने आपण अलाइनमेंट मध्ये घेऊ शकतो. मला हा माझा टेक्स्ट सेंटर मध्ये असला पाहिजे म्हणून मी सेंटरला क्लिक केलेला आहे. ओके, आता बघा तुम्हाला हा टेक्स्ट अगदी साधा सिंपल दिसतोय, परंतु मला असं वाटतं की या टेक्स्टला शॅडो दिसली पाहिजे. शॅडो, मग शॅडो इफेक्ट द्यायचे असेल तर बघा, याला मी ऑन करतो. हे बटन ऑन केलं की याला शॅडो इफेक्ट झालेला आहे बघा. हा शॅडो इफेक्ट मला बंद करायचा असेल त्याला बंद करतो. हा बघा, आपला हा टेक्स्ट कसा दिसतोय. शॅडो इफेक्ट तुम्हाला बदलायचे असेल तर द्यायचे असेल तर बघा, यावर क्लिक करतो, शॅडो इफेक्ट, आहे की नाही. तुम्हाला असं वाटतं की शॅडो इफेक्ट मध्ये मला दुसरा कलर द्यायचा आहे, तर मग बघा शॅडोच्या समोर एक गोल टिपका दिसतोय तुम्हाला. यावर क्लिक केलं की आपल्याला वेगळे वेगळे कलर दिसत आहेत आणि या कलर पैकी तुम्हाला कोणता कलर घ्यायचा आहे शॅडोसाठी तो घेऊ शकतात. येलो घेतला फॉर एक्झाम्पल. ओके केलं. आता बघा शॅडो कोणत्या कलरची दिसते, येलो कलरची शॅडो दिसते. येलो कलरची शॅडो दिसतोय. पुन्हा खाली बघा ग्लो. ग्लो मीन्स तसा शाईन करणारा सारखा दिसेल बघा. यावर ओके केलं तर आपलं टेक्स्ट कसा ग्लो होताना दिसतोय. तर ग्लो साठी तुम्हाला कोणता कलर घ्यायचा बघा. या ठिकाणी कलर आपल्याला दिसेल. फॉर एक्झाम्पल मी निळा कलर घेतला तर निळ्या कलर मध्ये तो ग्लो होताना दिसेल. ओके, पण मला असं वाटतं ग्लोचा इफेक्ट न दिलेला इथे मला योग्य वाटत नाही म्हणून त्याला ऑफ करतो. पुन्हा त्याच्या खाली बघा आपल्याला हा जो टेक्स्ट आहे त्याला आपल्याला आउटलाईन द्यायची आहे. आउटलाईन देण्यासाठी बघा आउटलाईनच्या पर्याय मी याला ओके करतो. ओके केलं की काय होतंय, एक आउटलाईन दिसेल तुम्हाला पांढऱ्या रंगाची. मी पुन्हा काय करतो, आउटलाईन बदलतो. या ठिकाणी क्लिक करतो आणि एक निळ्या रंगाची आउटलाईन घेतो फॉर एक्झाम्पल दाखवण्यासाठी. बघा या ठिकाणी आता निळ्या रंगाची आउटलाईन आपल्याला दिसते. ओके, मी शॅडो बंद करतो. तुम्हाला दिसेल बघा निळ्या रंगाची आउटलाईन आपल्याला दिसते. ओके, मी व्हाईट कलरच्या घेऊया. चला व्हाईट कलर घेतो. ओके, आता बघा तुम्हाला व्हाईट रंगाच्या तो एक आउटलाईन तुम्हाला दिसत असेल, व्हाईट कलरच्या आउटलाईन. ओके, तुम्हाला असं वाटत असेल की या टेक्स्टच्या मागे एक बॅकग्राऊंड दिसला पाहिजे बघा. बॅकग्राऊंड कलरला ओके केलं की त्याला बॅकग्राऊंड तयार झालेला आहे. आता हा बॅकग्राऊंड कलर आपल्याला बदलता येईल. कसा बदलता येईल बघा, त्याच्या पुढे एक टिपका दिसतोय, त्याच्यावर क्लिक केलं की आपल्याला या ठिकाणी वेगळे वेगळे पर्याय दिसत आहेत. आपल्याला जो कलर बॅकग्राऊंडला घ्यायचा असेल तो कलर आपण इथून घेऊ शकतो. उदाहरणार्थ मी येलो कलर घेतला समजा, तर बॅकग्राऊंडला कोणता कलर दिसेल, येलो, आहे की नाही, येलो. जे समजा मी या ठिकाणी व्हाईट कलर घेतला बॅकग्राऊंडला, तर बॅकग्राऊंडला कोणता कलर दिसेल, व्हाईट. आपल्या सोयीनुसार आपल्याला जो योग्य वाटत असेल तो कलर आपण घेऊ शकतो. मला असं वाटतं की हा जो बॅकग्राऊंड आहे तो पूर्ण पट्टी अशी दिसली पाहिजे, फुल बॅकग्राऊंड दिसले पाहिजे. म्हणून बघा त्याच्या खाली फुल विथ बॅकग्राऊंड दिसतोय, फुल विथ बॅकग्राऊंड. याच्यात काय होईल बघा, तो पूर्ण कव्हर त्याने केलेला आहे, पूर्ण एरिया त्याने कव्हर केलेला आहे बॅकग्राऊंड म्हणून.
ओके, इथून आपण बघा पुन्हा बदल करू शकतो. आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण बदल करू शकतो. बॅकग्राऊंड कलर आपण समजा रेड कलर घेतला, असं दाखवतोय या पद्धतीने. पण रेड वर रेड फॉन्ट बरोबर वाटत नाही की नाही, म्हणून आपण कॉन्ट्रास्ट पाहिजे. कॉन्ट्रास्ट व्हाईट वर दिसेल रेड चांगला, कलर कॉन्ट्रास्ट असला पाहिजे. ओके, मी फुल विड हा कॅन्सल करतो याला, आणि बॅकग्राऊंड पण कॅन्सल करतो. ओके, मला फक्त टेक्स्ट दिसला पाहिजे असं वाटतं. हा टेक्स्ट मला किती वेळपर्यंत दिसला पाहिजे असं वाटतं? समजा मला असं वाटतं की तो फक्त 2 सेकंद दिसला पाहिजे, मला असं वाटतं तो 10 सेकंद दिसला पाहिजे. बघा या ठिकाणी जेव्हा मी या लेअरवर क्लिक करतो आणि त्याला मागे पुढे करतो, ड्युरेशन दिसते बघा, आपल्याला ड्युरेशन दिसते. तर तुम्हाला ते टेक्स्ट किती सेकंद, किती ड्युरेशन पर्यंत दिसलं पाहिजे असं वाटतं, त्यानुसार तुम्ही त्याला सेट करायचं आहे या पद्धतीने. ओके, आता मी बघा सुरुवातीपासून प्ले करून बघतो, सुरुवातीपासून प्ले करतो. नमस्कार मित्रांनो, ओके, आपण काय ऍड केलंय मित्रांनो? या ठिकाणी टेक्स्ट ऍड केलेला आहे, इमेज ऍड केलेली आहे. मी पुन्हा एकदा टेक्स्ट ऍड करून दाखवतो. पुन्हा एकदा काय करायचे, लेअरवर जायचे बघा, लेअर मध्ये टी फॉर टेक्स्ट मध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसतंय कीपॅड ओपन होतोय, त्या ठिकाणी आपण टाईप करू शकतो. मोबाईल स्थिर असावा यासाठी केलेला जुगाड, असं मी या ठिकाणी टाईप केलेलं समजा. आणि हा टेक्स्ट मला खाली घ्यायचा आहे, वरती घ्यायचा आहे, कुठे घ्यायचा आहे, माझ्या सोयीनुसार मी त्याला घेऊ शकतो. मी याला खाली घेतो. मला असं वाटतं की याच्यात फॉन्ट मी बदलावा, यावर गेलो, फॉन्ट बदलला. ओके, टेक्स्टचा कलर मला बदलायचा असेल तर मी कलर बदलू शकतो. निळा केलेला आहे. आता मागचा जो बॅकग्राऊंड आहे त्याला हा कलर सूट करत नाही, परंतु मी याला काय करतो बघा, थोडस याला मी काय करतो, आणखी आउटलाईन याची बदलतो, आउटलाईन याची घेतो व्हाईट आउटलाईन घेतो. ओके, याचा बॅकग्राऊंड मी घेऊ शकतो वेगळ्या कलरचा घेतो, समजा येलो घेतला बॅकग्राऊंड. ओके, या पद्धतीने. किंवा अजूनही मला वाटतं की कलर मजा येत नाहीये, म्हणून मी काय करतो, वरती जातो, या कलरच्या टिपक्यावर क्लिक करतो आणि मला जो कलर आहे तो मी घेतो व्हाईट कलर घे, समजा व्हाईट कलर योग्य आहे. आणि बॅकग्राऊंडला मी घेतो, बॅकग्राऊंड बघा इथे खाली बॅकग्राऊंड दिसतो आपल्याला, बॅकग्राऊंड कलर मी घेतो ब्लॅक. ओके, या पद्धतीने. आता हे मला स्पष्टपणे दिसतंय, वाचता येते. आता बघा या ठिकाणी मोबाईल स्थिर असावा यासाठी केलेला जुगाड, तो डग दिसत नाहीये, म्हणून मी या टेक्स्टवर क्लिक करतो आणि त्याला थोडस सरकून घेतो इकडे सेंटर मध्ये. ओके, या पद्धतीने. याला सुद्धा मी क्लिक केलेला आहे. वरती टूल बॉक्स ओपन झाल्यानंतर वेगळे ऑप्शन्स मला या ठिकाणी दिसत आहेत, त्यांच्यापैकी मला जो पाहिजे तो अॅनिमेशनचा इफेक्ट मी या ठिकाणी देऊ शकतो. ते आपण कसा शूट करू शकतो हे आपण बघूया. आता बघा मित्रांनो, मी मोबाईल असा सेट केलेला आहे. ओके, आता मित्रांनो आपण काय करूया की या व्हिडिओमध्ये आपण टेक्स्ट ऍड केलेले आहेत, इमेज ऍड केलेली आहे. आता मी ऍड करून दाखवतो व्हिडिओ कसा ऍड करायचा. बघा, लेअरवर जायचं आहे, मीडियावर जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर 2 गोष्टी ऍड करता येतात, व्हिडिओ ऍड करता येतो आणि इमेज ऍड करता येते. यांच्यापैकी आपल्याला जो व्हिडिओ ऍड करायचा आहे तो व्हिडिओ इथून आपल्याला निवडायचा आहे. आपल्याला जो व्हिडिओ पाहिजे तो आपण इथून घ्यायचा आहे. आपल्या सोयीनुसार आपल्याला जो व्हिडिओ घ्यायचा आहे तो आपण इथून घेऊया. ओके केला.
बघा हा व्हिडिओ आता मध्ये झालेला आहे. या व्हिडिओची आपण जागा बदलू शकतो, इकडे तिकडे याला करू शकतो. की जो मोबाईल आडवा आहे त्या मोबाईल माझ्या समान चेहऱ्याच्या समान उंचीवर आहे आणि मोबाईल स्थिर आहे. मोबाईल स्थिर असला पाहिजे यासाठी टीप आहे, एक पिन आहे. ओके, आता बघा मी काय केलेलं मित्रांनो, की हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ एका बाजूला दिसला पाहिजे असं मला वाटतं. असं मध्ये घेतला तर मी झाकला जातोय, इकडे गेलं तर मी झाकला जातोय, आहे की नाही. म्हणून मी एका बाजूला याला घेतो, कुठेतरी एका बाजूला असा घेतो. ओके, एक नेहमीप्रमाणे काय लक्षात घ्यायचे आपल्याला, की एक कॅरेक्टर, एक वस्तू दुसऱ्या वस्तूला डिस्टर्ब करणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते. किंवा मध्ये जर समजा मी याला झाकून घेतलं असतं असं तर ते योग्य नाही, आहे की नाही. किंवा मध्ये जसा तो घेतला असता तर ते पण योग्य नाही. आपल्याला एका बाजूला त्याला घ्यायचं आहे. ओके, आता इथून हा व्हिडिओ मला समजा कुठून घ्यायचा आहे तिथे मी त्याला सेट करू शकतो. एकदा प्ले करून बघायचे आपल्याला. आता इथे सुद्धा मला असं वाटतं की बघा हा मी लेअर घेतलेला आहे आणि या लेअर मध्ये मी आता इथे प्ले करून बघतो. 1 मिनिट. आता हा लेअर आपण इथून घेतलेला आहे आणि याला मी प्ले करून बघतो. मोबाईल माझ्या समान चेहऱ्याच्या समान उंचीवर आहे आणि आता मला असं वाटतं की हा पुढचा जो भाग आहे या लेअरच्या सुद्धा, या व्हिडिओच्या लेअरच्या हा पुढचा भाग मला नकोय. म्हणून मी काय करतो, कातरवर गेलो, पुढचा भाग नकोय म्हणून ट्रिम टू लेफ्ट, आहे की नाही, पुढच्या भागाकडे गेला, आहे की नाही. आता मला असं वाटतं की या व्हिडिओमध्ये मला मागचा भाग नकोय. मागचा भाग नको असेल तर मी काय करेल, ट्रिम बघा, ट्रिम टू राईट, आहे की नाही. तर या पद्धतीने तो बदल करू शकतो. मी आता पुढचा भाग कट करतोय मुद्दामून. ओके, याला ओके करतो. इमेज मी थोडीशी लहान करून घेतो व्हिडिओ, जेणेकरून मी जे काही बोलतोय त्याच्यात त्याला डिस्टर्बन्स होणार नाही. ओके करतो याला. आता या ठिकाणी बघा 2 व्हिडिओ ऍट अ टाइम चालत आहेत. या ठिकाणी 2 व्हिडिओ ऍट अ टाइम चालत आहेत. टीप आहे, एक पिन आहे. त्या पिन मध्ये आता तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो. काय प्रॉब्लेम बघा, 2 व्हिडिओ आहेत, दोघं व्हिडिओमध्ये ऑडिओ आहे. परंतु मला कोणत्या व्हिडिओचा ऑडिओ आवश्यक आहे, कोणत्या व्हिडिओचा ऑडिओ मला जास्त महत्वाचा आहे. नो डाऊट मी जो बोलतोय माझ्या व्हिडिओचा आवाज महत्वाचा आहे आणि वरती जो एक व्हिडिओ ऍड केलेला आहे या व्हिडिओचा आवाज मला नकोय. कधी कधी तुमच्या एडिटिंग मध्ये असं येऊ शकतं की तुम्हाला हा जो व्हिडिओ ऍड केला त्याचा आवाज पाहिजे आणि तुमचा आवाज नकोय, असं येऊ शकतं. अशा वेळी आपण काय करणार बघा, या व्हिडिओला मी क्लिक केलेलं आहे आणि या ठिकाणी या स्पीकरच्या सिम्बॉलवर गेलो आणि त्याचा आवाज डाऊन करून घेतो 0% केल्यावर काय होईल, हा माझा जो व्हिडिओ आहे याचा आवाज येणार नाही. ओके, फक्त आवाज कोणता येईल, फक्त या व्हिडिओचा, माझा जो मागचा आहे व्हिडिओचा आवाज येईल. या ठिकाणी फक्त मी जो हा व्हिडिओ ऍड केलेला आहे याचा आवाज येईल, मात्र याचा आवाज येणार नाही. या पद्धतीने ठीक आहे. आपण काय व्हिडिओ ऍड केलेला आहे बघा, मी पुढे आणि याला सरकवतोय. ओके, आणि आता बघा काय होतंय की वरचा व्हिडिओ लहान आणि खालचा व्हिडिओ मोठा दिसतोय, आहे की नाही. बघा खालचा व्हिडिओ मोठा दिसतोय, वरचा लहान दिसतोय. ओरिजिनल आपल्या व्हिडिओची लेंथ कोणती आहे, वरचाच व्हिडिओ असतो तो आपला मेन व्हिडिओ आहे, त्याची मेन ती लाईन आहे किंवा लेंथ आहे. म्हणून खालचा जो व्हिडिओ आहे त्याला मी काय करतो, याला सुद्धा थोडा कट करतो. बघा इथून मी त्याला कट करतो. ओके 1 मिनिट, इथून ओके, इथून मला हा खालचा व्हिडिओ नकोय, मागचा भाग नकोय. खालच्या व्हिडिओचा आता जो लेअर घेतला, कातरवर गेलो आणि ट्रिम टू राईट केला या पद्धतीने. ओके
आपण काय केलंय बघा या ठिकाणी, आता टेक्स्ट ऍड केलेला आहे, इमेज ऍड केलेली आहे आणि व्हिडिओ ऍड केलेला आहे. आता या ठिकाणी मला असं म्हणायचं आहे की जर समजा आपल्याला यात म्युझिक ऍड करायची आहे, म्युझिक, बॅकग्राऊंड म्युझिक. बॅकग्राऊंड म्युझिक कशी ऍड करता येईल ते आपण बघूया. या ठिकाणी बघा आपल्याला ऑडिओ दिसतोय, ऑडिओ दिसतोय. ऑडिओवर क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईल मध्ये असलेले जे MP3 किंवा ऑडिओ फाईल्स असतील त्या फाईल्स या ठिकाणी दिसतील. तुमच्या मोबाईल मध्ये जे ऑडिओ फाईल्स आहेत, जे तुम्ही डाउनलोड करून घेतलेले आहेत, तुमच्या मोबाईल मध्ये आहेत, त्या तुम्हाला या ठिकाणी दिसतील. ठीक आहे. कसं घेतलंय बघा आपण, ऑडिओवर क्लिक केलं. ऑडिओ म्हणजे काय, फक्त संगीत आपल्याला, मग ते गाणं असेल, म्युझिक असेल. आणि या ठिकाणी आपल्याला वेगळे वेगळे पर्याय दिसत आहेत बघा, या बाजूला वेगळे वेगळे पर्याय. म्युझिक असेट्स मध्ये, SFX असेट्स मध्ये रेकॉर्डेड सॉंग्स, वेगळे वेगळे अल्बम्स आणि आर्टिस्ट, हे फोल्डर आहेत, कॅटेगरीज आहेत. म्युझिक असेट्स मध्ये काय मिळेल, म्युझिक असेट्स मध्ये तुम्हाला मिळेल की काइन मास्टरनेच आपल्याला काही फ्री मध्ये बॅकग्राऊंड म्युझिक उपलब्ध करून दिलेले आहेत. काइन मास्टरने आपल्याला फ्री मध्ये काही बॅकग्राऊंड म्युझिक उपलब्ध करून दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, ही मी यावर क्लिक केलं की मला 2 ऑप्शन येतात बघा, एक प्लेचा ऑप्शन येतो आणि एक प्लसचा ऑप्शन येतो. फॅमिली डे, वेगळे वेगळे ऑप्शन आहेत. प्लसचा ऑप्शन येतो, प्लेचा ऑप्शन येतो, वेगळे वेगळे. आता मला सांगा बरं, हा प्लस आणि प्ले या दोघांमध्ये काय फरक आहे. निश्चितच आपल्याला समजेल बघा. प्लस मीन्स ऍड करणे आणि हा प्लेचे बटन दिसतंय म्हणजे तुम्ही प्रिव्ह्यू, म्हणजे एकदा ऐकून बघा तुम्हाला ती म्युझिक आवडते का. बघा आपण यावर समजा कमांडला सिलेक्ट केलं, याला प्ले करून बघतोय, कसं वाटतंय. नाही आवडलं तर ओके, पुढची म्युझिक घ्या. म्युझिक आपण ऐकून बघायची, आपल्याला जी म्युझिक आवडली ती आपण घेऊ शकतो. ओके, वेगळे वेगळे आपल्याला या ठिकाणी दिसतात बघा. ही म्युझिक मी घेतो, त्याला प्लस करतो, ही म्युझिक खाली आलेली बघा, फ्लॉवर नावाची म्युझिक आहे, मून फ्लॉवर नावाची म्युझिक आहे, त्याला ऍड केलेली आहे, वरती ओके करतो. काइन मास्टरने आपल्याला उपलब्ध करून दिलेले फ्री मध्ये वापरता येतील अशी म्युझिक, बॅकग्राऊंड म्युझिक हे आहेत. रेकॉर्डेड, तुमच्या मोबाईल मध्ये रेकॉर्डेड असतील त्या ऑडिओ फाईल्स या ठिकाणी दिसतील. सॉंग्स, तुमच्या मोबाईल मध्ये असलेले सॉंग्स जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दिसतील. आणि अल्बम्स आहेत बघा, अल्बम्स, वेगळे वेगळे अल्बम्स तुमच्या मोबाईल मध्ये ज्या पद्धतीचे असतील ते. ओके, याला ओके करतोय. आता बघा, नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ शूट करताना आपण एक जुगाड पद्धतीचा वापर करतो. ओके, आता यात काय होतंय मित्रांनो, एक महत्वाची गोष्ट, मी जी बॅकग्राऊंड म्युझिक ऍड केलेली आहे, तर बॅकग्राऊंड म्युझिक महत्वाची आहे की माझा आवाज महत्वाचा आहे, व्हिडिओमध्ये असलेला आवाज महत्वाचा आहे की बॅकग्राऊंड म्युझिक महत्वाची आहे, मोस्ट इम्पॉर्टंट कोणती आहे. तर निश्चितच आपण जे काही बोलतोय आपल्या व्हिडिओमध्ये जे आहे ते महत्वाचे आहे. मग त्यासाठी मी काय करतो की माझा आवाज स्पष्टपणे आला पाहिजे आणि म्युझिक जे आहे ते फक्त एक सजावट म्हणून, एक डेकोरेशन म्हणून, एक सजावट म्हणून ती फक्त एक मंद स्वरूपात आली पाहिजे. मग काय करता येईल आपल्याला, काय करता येईल, अगदी सिंपल आहे. आपल्याला काय करता येईल बघा, म्युझिकचा आवाज डाऊन करून घ्यायचा आहे. जसं आपण आपल्या व्हिडिओमध्ये असलेला आवाज, आपला व्हिडिओ बघा, आपला व्हिडिओमध्ये जो आवाज होता बघा, व्हिडिओच्या लेअर आपण या स्पीकर गेल्यानंतर 100 to 200 करून घेतलेला आहे की नाही. अगदी त्याच पद्धतीने आपण बघा याला थोडस वरती करतो, असं वरती करतोय बघा. आपण ऑडिओ फाईल ऍड केलेली आहे, त्याला मी क्लिक करतो
आणि या क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आपण बॅकग्राऊंड करू शकतो. बॅकग्राऊंड ओके. बॅकग्राऊंड केल्यानंतर आपण एकदा प्ले करून बघूया. ओके. मला असं वाटतं की अजून सुद्धा ही म्युझिक थोडी जास्तीची वाटते, म्हणून मी काय करतो त्या म्युझिकला क्लिक करतो. म्युझिकच्या फाईलला क्लिक केलेला आहे आणि बघा या ठिकाणी हा स्पीकरचा सिम्बॉल दिसतोय. स्पीकरच्या सिम्बॉलवर क्लिक केलेला आहे आणि त्याला काय करतो 100% आहे, आपण त्याला कमी करूया. अगदी 17, 18 किंवा 20 पर्यंत ठेवू शकतो. कधी कधी काय असतं मित्रांनो की ती म्युझिक कशी आहे ते आपण बघायचे. पर्सेंटेज मी जे ठेवतोय तेच तुम्ही ठेवू नका, कारण काही म्युझिक अशी असते सुरुवातीला ती मंद स्वरूपात असते, नंतर मध्ये मध्ये तिच्या जो ऑडिओची लेवल आहे ती वाढत जाते किंवा लाऊड होत जाते, आहे की नाही. प्रत्येक म्युझिक वेगळ्या वेगळ्या प्रकारची असते, तर म्युझिक कशी आहे त्यानुसार तुम्ही ते ठरवा. आणि आता सध्या मी 17% तिला केलेली आहे, डाऊन करून घेतलेली आहे म्युझिकची ऑडिओ लेवल. याला ओके करतो. आता पुन्हा एकदा मी ओके करून बघतो. बघा मित्रांनो, मी मोबाईल सेट केलेला आहे, त्याचबरोबर मध्ये मी बरोबर मध्यभागी येते. ओके. आता मला असं जाणवतं की म्युझिक तर येतच नाहीये, म्हणून मी परत त्या ऑडिओच्या स्पीकरवर गेलो आणि याची साईज थोडी वाढवून घेतो, त्याची लेवल थोडी वाढवून घेतो. ओके करतो. प्ले करून बघतो. ओके. आता परफेक्टली काय होतंय की माझा आवाज पण येतोय आणि म्युझिक पण मंद येते. म्युझिक मंद आले पाहिजे. ओके. एक महत्वाची गोष्ट सांगतो की आपली मीटिंग एका मिनिटात एंड होणार आहे. पुन्हा आपल्याला याच्याने जॉईन व्हायचे आहे मित्रांनो. बघा काय करायचंय की सुरुवातीला तुमची म्युझिक लाऊड वाजली पाहिजे आणि जिथून तुम्ही बोलायला सुरुवात करतात तिथून मात्र ती मंद झाली पाहिजे, आहे की नाही. आपल्याला असंही करता येईल, आपल्याला करता येईल. काय करता येईल बघा, आपल्याला काम करायचे ऑडिओ फाईलवर, म्हणून आपण ऑडिओच्या लेअरवर क्लिक करायचे. आणि आता बघा आपल्याला या ठिकाणी 2 गोष्टी महत्वाच्या दिसत आहेत. एक पहिली आहे ही ऑडिओची लेवल. ही हा स्पीकर आपल्याला दिसतोय, त्याच्याच बाजूला दिसतोय बघा हे वेव्ज दिसत आहेत, आहे की नाही. बघा पुन्हा एकदा दाखवतो. ऑडिओ फाईल, त्यावर क्लिक केल्यावर आपला टूल बॉक्स ओपन झालेला आहे आणि टूल बॉक्स ओपन झाल्यानंतर आपल्याला बघा आपल्याला काम करायचे ऑडिओ लेवलवर, ऑडिओच्या फाईलवर, ऑडिओच्या लेअरला मी क्लिक केलेलं आहे. आणि आता मी काय करतो बघा, सुरुवातीला माझी म्युझिक लाऊड झाली पाहिजे, लाऊड वाजली पाहिजे आणि नंतर मग माझा आवाज लाऊड झाला पाहिजे. काय करतो, या ठिकाणी वेव्ज मला दिसत आहेत त्यावर क्लिक करतो. आता इथे बघा आपल्याला काय दिसतंय, अशी एक लाईन तुम्हाला दिसते बघा. ही लाईन तुम्हाला दिसते, ही लाईन दुसरं तिसरं काही नसेल तर आवाजाची लेवल आहे. आवाजाची लेवल बघा, मी सुरुवातीला काय करतो, पॉइंट, सुरुवातीच्या पॉइंट जो आहे ना त्या पॉइंटला इथे थोडीशी वाढवतो. ओके. या पॉइंटला थोडीशी वाढवून घेतो. ओके. हे बघा ही लेवल जी आहे ती लेवलला मी काय करतो आता थोडीशी, कुठपर्यंत माझा आवाज लाऊड झाला पाहिजे, इथपर्यंत मला ती लाऊड झाली पाहिजे असं वाटतं. याला मी इथे एक ड्रॉप करतो. इथून मात्र माझी आवाजाची लेवल कमी झाली पाहिजे बघा, म्हणून इथून मी याला कमी करतो. आता बघा ती लेअर कशी खाली कमी होताना तुम्हाला दिसते बघा, खाली लेअर तुम्हाला कमी होताना दिसते बघा. ही लाईन तुम्हाला खाली दिसते. एंडिंग पॉइंटला सुद्धा मी जातो आणि त्या ठिकाणी सुद्धा तिला कमी करून घेतो. एंडिंग पॉइंटला सुद्धा मी 25% करून घेतो. ओके. आता बघा ही लाईन तुम्हाला अगदी खालच्या लेवलला दिसते. ही म्युझिक आहे, खालच्या लेवलला तुम्हाला दिसते आणि वरती
सुरुवातीला जर बघितलं तर तुम्हाला ती मोठी दिसते. आता मी प्ले करून बघतो. सुरुवातीला ती लाऊड वाजेल, नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ शूट करताना नंतर ती मंद स्वरूपात वाचताना दिसेल. या पद्धतीमध्ये आपण व्हिडिओ कसा शूट करू शकतो हे आपण बघूया. ओके, आता आपण काय करायचे बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण टेक्स्ट ऍड केलेला आहे, इमेज ऍड केलेले आहे, व्हिडिओ ऍड केलेला आहे. तुम्हाला असं वाटत असेल की पुन्हा मला या ठिकाणी या व्हिडिओ नंतर पुन्हा दुसरा व्हिडिओ तुम्हाला दिसला पाहिजे असं वाटत असेल तर काय करायचे, पुन्हा मीडियामध्ये जाऊन आपल्याला जो व्हिडिओ पाहिजे तो आपण व्हिडिओ घेऊ शकतो. समजा हा व्हिडिओ मी घेतला तर तो आलेला आहे बघा. या ठिकाणी 2 व्हिडिओ आलेले आहेत. हा एक पहिला व्हिडिओ आणि हा झाला दुसरा व्हिडिओ. हे दोघे व्हिडिओ आता एकसारखे मला दिसतील बघा. इथून मी प्ले करून बघतो. नमस्कार मित्रांनो, या पद्धतीने फक्त दाखवण्यासाठी तो ऍड करून दाखवला. हा व्हिडिओ ऍक्च्युअली मला नकोय, यावर मी क्लिक करतो आणि याला डिलीट करतो, मीन्स रिमूव्ह करतो. ओके, तर अशा पद्धतीने आज आपण काय केलेलं आहे की आपल्या व्हिडिओमध्ये इमेज कशी ऍड करायची, टेक्स्ट कसे ऍड करायचे, व्हिडिओ कसा ऍड करायचा आणि बॅकग्राऊंड म्युझिक कशी ऍड करायची, थोडक्यात ऍड कसे करायचे ते आपण बघितलेलं आहे.